विधानसभेच्या विशेष समित्यांच्या आज घोषणा होणार। हक्कभंग समितीवर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून प्रस्तावच नाही, खासदार विशाल पाटलांची माहिती। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून नाव जाहीर, तर राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना उमेदवारी। राज्य मंत्रिमंडळाची आज विधिमंडळात महत्त्वाची बैठक। दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं विशेष निर्णय होणार का याकडे लक्ष। राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा सुरू। अर्थसंकल्पावरील चर्चेला अजित पवार देणार उत्तर, तर आज विधानसभेत 5 विभागांच्या पुरवण्या मागण्यांवर देखील होणार चर्चा। प्रशांत कोरटकर प्रकरणाची आज सुनावणी। कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये पार पडणार सुनावणी। कोरटकरचा जामीन कायम राहणार की फेटाळला जाणार याचा निर्णय येण्याची शक्यता। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन। खुलताबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर। दुपारनंतर अजितदादांचा कोकण दौरा। रत्नदुर्ग शिवसृष्टी स्किल सेंटर आणि 3D मल्टी मॅपिंग शो या प्रकल्पाचं आज उद्घाटन। जायकवाडीच्या पाण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जायकवाडी कार्यालयाला घेराव आंदोलन। खासदार संजय जाधवांची माहिती। काँग्रेसनं रविवारपासून बिहारमध्ये राज्यव्यापी पदयात्रा सुरू। पलायन रोको नोकरी दो अशी घोषणा देऊन पदयात्रेला सुरुवात करण्यात येणार। जालन्यात बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा भव्य नागरी सत्कार। नाईक यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर गोर बंजारा समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार। विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवार नाही। राष्ट्रवादीकडून प्रवक्ते आदिती तटकर यांच्या वाढदिवशी महिला मुलांनी केली धमाल मस्ती। अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची उपस्थिती। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव। रायगडच्या कोलाड इथं कार्यक्रमाचं आयोजन। नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आकर्षक सजावट। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं जयंती उत्साहात साजरी। भिवंडीमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा, तर सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य भित्तिचित्राचं अनावरण। नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित। नागपूरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी। महाल परिसरातील गांधी गेट शिवाजी महाराज पुतळा येथे करण्यात आली शिवजयंती साजरी। यावेळी शिवप्रेमींच्या वतीने शिवकालीन खेळांचं सादरीकरण। शिवज्योत घेऊन जाण्यासाठी रायगडावर गर्दी, तर जगदीश्वर मंदिरात मशाल महोत्सव। जय भवानी जय शिवाजीचा जयघोष। शिवनेरी गडावर शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला। सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांचा हल्ला, त्यामुळे वन विभागाच्या वतीने सतर्क राहण्याच्या सूचना। बदलापुरातील पूर्वेच्या गांधी चौक परिसरात असलेला जलकुंभ झाला धोकादायक। सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्यांची दुरावस्था, पायऱ्या दुरुस्त करण्याची गरज। राज्यात 19 ते 22 मार्चच्या दरम्यान पावसाची शक्यता। राज्यात 4 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं ढगांची निर्मिती। पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी पुणे शहरातील 30 ठिकाणी पर्जन्यमापक बसवणार। पावसाची नोंद अचूकपणे व्हावी यासाठी उपाययोजना करता याव्या यासाठी पालिकेचा निर्णय। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40च्या पार। चंद्रपूर येथे काल सर्वाधिक 41.6 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा येथे तापमानाचा पारा 40 पार। अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया। आजूबाजूच्या दुकानात, शेतीत आणि पेट्रोल पंपात घुसलं पाणी। राज्यात तापमानाचा पारा वाढता। 32 धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा 19% अधिक पाणीसाठा। भंडारदरात सर्वाधिक 87% जलसाठा। राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली। जागतिक बाजारामध्ये दूध भुकटी बटरच्या दरामध्ये वाढ झाल्यानं गेल्या 2 महिन्यात दूध खरेदीचा दर 5 रुपयांनी वाढला। राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य विभागाची विशेष मोहीम। पुण्यामध्ये या विशेष मोहिमेच्या अंतर्गत एका महिन्यात 37 कर्करोगाचे रुग्ण आढळले। फिरत्या वाहनातून आरोग्य विभागाच्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत कर्करोग तपासणी मोहीम। डोंबिवली शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून रस्ते काँक्रिटीकरणाची कामं सुरू, तर दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी डोंबिवलीत रस्ते पूर्ण होणार का, संतप्त नागरिकांचा सवाल।
एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा परभणीत संपन्न. विविध प्रश्नावर साधला संवाद. मोठ्या संख्येने राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी उपस्थित. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी उत्सवाला औपचारिकरित्या सुरुवात. एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरण्यास सुरुवात झाली असून या पवित्र रांजणाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. संत तुकाराम महाराज बीज निमित्तानं वर्सोवा सातबंगला परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. 16 मार्च ते 23 मार्चच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह. मंडळानं देखावा म्हणून कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा देखावा साकारला. कुडाळ तालुक्यातील पिंगोळी ठाकर समाजाचा होळी उत्सव. या होळी उत्सवात पारंपरिक राधा नृत्य केले जातं. ठाकर समाज ग्रामस्थ मंडळ पिंगोळी गुडीपूर दरवर्षी होळीमध्ये रात्रीच्या वेळी घरोघरी राधा काढून पारंपरिक गाणी गाऊन मनोरंजन देखील केलं जातं. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती त्यांच्या जन्मस्थळावर उत्साहात साजरी. यावेळेस राम शिंदे यांच्याकडनं होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 30 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती. तर जयकुमार गोरे यांनी देखील यावेळेस होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी तातडीनं दिला जाणार असल्याचं केलं जाहीर. आज 10वीचा भूगोलाचा शेवटचा पेपर. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद. 15 मे पर्यंत निकाल जाहीर करण्याची महाराष्ट्र बोर्डाची तयारी. 10वीची परीक्षा संपली. कोल्हापूरमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष. महाविद्यालयाच्या बाहेर रंगांची उधळण करत विद्यार्थ्यांनी केला जल्लोष साजरा. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावच्या युवकांचा स्तुत्य उपक्रम. धुळवडीच्या निमित्तानं गावातील स्मशानभूमीची केली स्वच्छता. मागच्या 4 वर्षापासून उपक्रम सुरू. लातूर शहरातील एका हॉटेलला भीषण आग. आगीत हॉटेलमधील साहित्य आणि फर्निचर जळून खाक. मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. नवी मुंबईमध्ये मिरचीची आवक घटली. एपीएमसी बाजारामध्ये मिरचीच्या दरात 20 ते 25 रुपयांची वाढ. पुढील काळात दर कमी होण्याची शक्यता. एपीएमसी बाजारात फणसाची आवक वाढली. आवक वाढून दरात 5 ते 7 रुपयांची वाढ. दर कमी होणार नसल्याची व्यापाऱ्यांची माहिती. नाशिकच्या अंबड परिसरामध्ये वॉटर हीटरचा करंट लागल्यानं महिलेचा मृत्यू. याबाबत नाशिक पोलिसांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद. परभणीतील आयटीआय कॉर्नर परिसरामध्ये गोंधळ. शिवसेनेकडून नॉनव्हेज हॉटेल पाडण्यात आलं बंद. तुळजाभवानी मंदिर परिसरात हॉटेल चालवल्यानं संताप. कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या गुन्हेगाराला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सौरभ रमेश कुटे असं या सराईत गुन्हेगाराचं नाव. 40,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुस पोलिसांनी केले जप्त. भावावर रंग टाकल्याचा जाब विचारल्यानं तरुणावर कोयत्यानं वार. पुण्यातील येरवाडा परिसरातील धक्कादायक घटना. तरुण गंभीर जखमी तर येरवाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल. कर्नाटकमध्ये 74 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. बंगळुरू आणि मंगळुरूमध्ये मोठी कारवाई. दक्षिण आफ्रिकेच्या 2 महिलांना पोलिसांनी केली अटक. तब्बल 37 किलो अंमली पदार्थ पोलिसांनी केले जप्त. यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.